नमस्कार कामगार मित्रांनो, 13/7/2026ला एक जी आर आलेला आहे आणि या जी आरनुसार तुम्हाला बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केल्यानंतर तुमचा नोंदणीचा स्टेटस ॲक्टिव्ह असल्यानंतर तुमच्या पाल्यांची तुम्ही नॉमिनी म्हणजेच वारस नोंद केली असल्यानंतर तुम्हाला तुमच्या पाल्यांसाठी जो शिष्यवृत्तीचा लाभ भेटत होता तो लाभ आता बंद झालेला आहे. हो, तुम्ही खरं ऐकले. कारण बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना ही जी योजना आहे ही योजना बंद होऊन त्या ठिकाणी दुसरी योजना आलेली आहे. आता ही योजना काय आहे, काय संपूर्ण शासन निर्णय आहे, स्कॉलरशिप कोणाला मिळणार, ही एक स्कॉलरशिप आहे की बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी अर्थसहाय्य आहे. पात्रता काय असणार आहेत, अटीतटी काय आहेत, कोण या ठिकाणी लाभ घेऊ शकतो, लाभ मिळाला तर किती लाभ मिळेल, याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आणि संपूर्ण शासन निर्णय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. कामगार मित्रांनो, तुम्ही बघू शकता 13 जुलै 2026चा हा शासन निर्णय आहे. आता हे जो शासन निर्णय आहे तो आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल, ज्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केलेली आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता 2009चा जो काय शिक्षण हक्क कायदा आला त्या कायद्यानुसार वय वर्ष 6 ते 14 म्हणजे 1ली ते 8वीपर्यंतचं शिक्षण आहे, हे शिक्षण मोफत आहे. आता हे शिक्षण घेणारे जे पण पाल्य होते त्या बांधकाम कामगारांच्या पाल्यांना म्हणजेच नॉमिनीला या ठिकाणी शैक्षणिक शिष्यवृत्ती किंवा जे काही लाभ आहे ह्या बांधकाम कामगार मंडळामार्फत म्हणजेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत हा बांधकाम कामगारांचा त्यांच्या पाल्यांना मिळणारा जो काही क्लेम होता तो क्लेम आता बंद झालेला आहे. हो, तुम्ही खरं ऐकले, क्लेम बंद झाला आहे, पण पूर्णपणे बंद झाला आहे असं नाही म्हणता येणार आहे. या ठिकाणी हा क्लेम बंद करून या ठिकाणी दुसरा क्लेम चालू झालेला आहे, म्हणजेच शैक्षणिक सहाय्य योजना ही योजना आहे, ही योजना चालू झालेली आहे. या ठिकाणी बघू शकता जो काय शासन निर्णय आहे तो काय आहे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ म्हणजेच मुंबई. आता मुंबईमध्ये ह्याचं हेड ऑफिस आहे. या अंतर्गत जे काही नोंदीत जीवित बांधकाम कामगार आहेत सक्रिय असणारे आहेत, म्हणजेच त्यांचा जो काय स्टेटस आहे तो ॲक्टिव्ह आहे. ज्यांचा स्टेटस ॲक्टिव्ह आहे प्लस त्यांनी नॉमिनी म्हणजेच वारस नोंद केलेला आहे आपल्या 2 पाल्यांना, एक असो किंवा 2 असो, 2 असेल तर दोन्हीला या ठिकाणी भेटणार आहे. ज्यांचं वय 1ली ते 8वीपर्यंतचं असेल. आता 1ली ते 8वी आहे आणि बाकीच्यांना भेटेल ना भेटेल असं नाही आहे. पुढे संपूर्ण शासन निर्णय व्यवस्थितपणे पाहून घ्या. सगळ्यांसाठी वेगवेगळ्या स्कॉलरशिप आलेल्या आहेत, म्हणजे जुन्या ज्या होत्या त्या बंद झालेल्या आहेत आणि नवीन आलेले काय आहे, फक्त अटीतटी चेंज झालेलं आहेत आणि योजनेचं नाव आहे ते बंद झालेलं आहे. आता 1ली ते 8वीपर्यंत जी योजना भेटते ती इथून पुढे म्हणजे 13/7/2026 पासून 1ली ते 8वीपर्यंतचं शिक्षण घेणाऱ्या बांधकाम कामगारांच्या पाल्यांना जी शिष्यवृत्ती भेटते त्याला शैक्षणिक सहाय्य योजना म्हटलं जाणार आहे. यासाठी जे निकष असणार आहेत ते निकष कोणते असणार आहेत तर तुम्ही बघू शकता. योजनेचं नाव आहे, पात्रता निकष आहे, अर्थसहाय्य आहे आणि आवश्यक डॉक्युमेंट आहे. तर बघा, इयत्ता 9वी उत्तीर्ण झाल्यास पुढील शिक्षणाकरता जे अर्थसहाय्य आहे ते योजना. आता ही योजनेचं नाव आहे 9वी उत्तीर्ण झाल्यास पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य योजना, हे योजनेचं नाव झालं. या योजनेसाठी जी पात्रता आहे निकष आहे ते काय असणार आहे, नोंदीत जीवित सक्रिय बांधकाम कामगार असेल त्या बांधकाम कामगारांचा स्टेटस ॲक्टिव्ह असणे गरजेचं आहे. सक्रिय म्हणजे ॲक्टिव्ह झाला तर पहिले 2 पाल्य असतील तर त्या बांधकाम कामगार म्हणजेच त्या बांधकाम कामगारांचे पाल्य इथं ॲक्टिव्ह पात्र असणार आहे. तर हे बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी झालं. 9वीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 10वीचं शिक्षणमध्ये ॲडमिशन घेतलेलं असेल तर यानंतर पती किंवा पत्नी दोघेही बांधकाम कामगार म्हणून जर नोंदीत असेल मंडळाकडे तर स्टेटस आहे तो ॲक्टिव्ह असणे गरजेचं आहे. पण लक्षात घ्या, दोघांनाही या ठिकाणी डबल लाभ भेटणार नाही. लाभ हा विद्यार्थ्याला नाही आहे तर कामगाराला भेटतो. कोणासाठी तर विद्यार्थ्यासाठी म्हणजे स्वतःच्या पाल्यासाठी भेटतो, हे लक्षात घ्या. व्यवस्थितपणे हा पॉईंट समजून घ्या. रिपीट आहे का, आता दोन्ही पती पत्नी जर मंडळाकडे नोंदीत असेल तर एकालाच जो आता पती असेल तर त्याला नॉमिनी दोन्ही मुलांना लावलेलं असेल तर दोन्ही मुलाला जो काही लाभ भेटणार आहे तो पतीमार्फत भेटेल. नॉमिनी पत्नीने सुद्धा लावलेलं असेल तर पहिला क्लेम ज्याचा असेल त्यालाच या ठिकाणी हा लाभ भेटणार आहे. आता लाभ हा कामगाराला भेटतो, पण कोणासाठी, बांधकाम कामगारांना
त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी भेटतो, मुलांना नाही भेटत आहे, हे लक्षात ठेवा. व्यवस्थितपणे समजून घ्या. इथं जे डॉक्युमेंट द्यायचं आहे ते तुमचं बांधकाम कामगार म्हणून तुमचं स्वतःचं द्यायचं आहे. जो विद्यार्थी आहे, जो तुमचा मुलगा आहे, त्याचं द्यायचं नाही. हे 10 वेळा तुम्ही रिपीट ऐका, कारण इथं जर चुकला तर पुन्हा तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार नाही आणि ते वर्षसुद्धा वायपट गेलं. यानंतर जे स्कॉलरशिप भेटणार आहे ती 10वीचं शिक्षण घेण्यासाठी किती भेटणार आहे? 20,000 रुपये प्रतिपाल्य भेटणार आहे. म्हणजे एका विद्यार्थ्याला 20,000 रुपये भेटणार आहे. आता लक्षात घ्या, इथंच व्यवस्थितपणे वित्तीय सहाय्य कशाबाबत या ठिकाणी वितरित केले जाणार आहे ते सांगितलेलं आहे. लाभाची रक्कम बांधकाम कामगाराच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल. ह्याचा अर्थ काय झाला? बांधकाम कामगाराला स्वतःचंच जे बँकेचं पासबुक आहे तेच द्यायचं आहे आणि लक्षात घ्या त्याला DBT असणे गरजेचं आहे. यानंतर आवश्यक डॉक्युमेंट काय असणार आहेत? आधार कार्ड लागणार आहे पाल्याचं, म्हणजेच बांधकाम कामगारांच्या मुलाचं. त्यानंतर 9वीमधील जे काय शिक्षण घेत आहे त्याचं ओळखपत्र, म्हणजेच पास झालेल्याचं ओळखपत्र. तर 10वीसाठी जर ॲडमिशन घेतलं असेल तर 9वीचं लागणार आहे, हे लक्षात ठेवा. पाल्याचे 9वीमध्ये उत्तीर्ण झालेल्याचे गुणपत्रिक हे पण लागेल. ओळखपत्र आणि गुणपत्रिका म्हणजेच मार्कशीट आणि जे तुमचं बोनाफाईड सर्टिफिकेट असेल किंवा आयडेंटिटी असेल ते लागेल. यानंतर यापूर्वी मंडळाच्या E01 म्हणजेच जे काही पूर्वीची E01 बांधकाम कामगारांना भेटणारी योजना होती. आता ही योजना काय आहे? 1ली ते 7वी आणि 8वी ते 10वी ही E01 आहे. या योजनेचा लाभ जर घेतलेला असेल तर वापस पुन्हा 10वीमध्ये जर तुम्ही गेला तर वापस तुम्हाला लाभ भेटणार नाही. अगोदर घेतला 1लीपासून 10वीपर्यंत तर एकदा घेतला की घेतला, पुन्हा वापस भेटणार नाही. व्यवस्थितपणे समजून घ्या. GR मी वाचून घेतो त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आणि खरंच जे सांगतो आहे ते ओरिजिनल आहे की नाही आहे. जर माहिती चुकली तर वापस मला हा व्हिडिओ रेकॉर्ड करावा लागतो. त्याच्यामुळे जे सांगतो आहे ते पूर्ण व्यवस्थितपणे GRचा अर्थ समजून घेऊनच सांगतो आहे. त्यामुळे जे सांगतो आहे ते 100% खरं आणि खरंच सांगतो आहे. त्याच्यामुळे वापस रिपीट ऐका, काय हरकत नाही आहे. व्हिडिओ डाउनलोड करून सेव्ह करून ठेवा, काही करायचं ते करा. शेअर करून व्हॉट्सअपला ठेवू शकता. तर एकदा तुम्ही 1ली ते 10वीपर्यंत असताना E01चा लाभ घेतला तर वापस पुन्हा भेटणार नाही. आता 1ली ते 8वीपर्यंत जर आता 5,000 रुपये किंवा 3,000 2,500 भेटत असेल तर ते घेतलं की घेतलं, संपला विषय. आता 10वीचं शिक्षणासाठी घेणार असाल तर 20,000 रुपये आता या ठिकाणी भेटणार आहेत. हे नवीन GRनुसार म्हणजे 13/7/2026च्या GRनुसार हे तुम्हाला सांगतो आहे. आता त्यानंतर आता बघा आणखी एक पात्रता निकष आहे. ज्या दिनांकास पाल्य 9वीचं उत्तीर्ण झालेले शिक्षण आहे, म्हणजे 9वी पास झाला ज्या तारखेला झाला तेव्हापासून 1 वर्षाच्या आतमध्येच ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तो पात्र असणार आहे. 9वी ते 10वीचं शिक्षण चालू आहे, ॲडमिशन घेतलेलं आहे. 9वी ते 10वीचं 1 वर्ष आहे आणि ह्या एका वर्षामध्येच हा पात्र राहणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पुन्हा वापस 10वीचं शिक्षण झालं किंवा रिपीट चालू झालं तर तसं नाही आहे. एकदा 9वीची उत्तीर्ण तारीख तिथून डायरेक्टली 1 वर्ष, ह्या वर्षामध्ये तुमचं ॲडमिशन 10वीचं सुद्धा पाहिजे. यानंतर दुसरी योजना आहे. इयत्ता 11वी उत्तीर्ण झालं तर त्यांच्यासाठी काय असणार आहे? तर योजनेचं नाव आहे 11वी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य योजना. योजनेसाठी 25,000 रुपयाची मानधन तुम्हाला मिळणार आहे. हे बांधकाम कामगाराला त्याच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत. डॉक्युमेंट काय लागणार आहेत? आधार कार्ड, त्यानंतर 11वीमध्ये शिक्षण घेतलेल्याचं ओळखपत्र आणि 11वी उत्तीर्ण झालेल्याचे गुणपत्र. आता लक्षात घ्या 12वीमध्ये गेलेलं आहे त्यामुळं हे 11वीचं लागणार आहे. व्यवस्थित समजून घ्या हे पॉईंट काय सांगतो आहे ते. 12वीचं ॲडमिशन झालेलं आहे किंवा 12वीचं ॲडमिशन घेत आहे आणि 11वी तुमचं उत्तीर्ण झालेलं आहे तर तुम्हाला 25,000 रुपयाचे अर्थसहाय्य भेटणार आहे. पण बांधकाम कामगार म्हणून तुमच्या वडिलांची आईची नोंदणी पाहिजे आहे, वारस म्हणून तुम्हाला इथं नोंद पाहिजे आहे. हे विद्यार्थ्यांसाठी सांगतो आहे. आता पात्रता निकष काय असणार आहेत? नोंदित जीवित बांधकाम कामगार पहिले 2 असणार आहेत, तेच लाभ घेण्यासाठी या ठिकाणी पात्र राहणार आहेत. आता लक्षात घ्या ॲक्टिव्ह स्टेटस पाहिजे तरच भेटेल. पती पत्नी दोन्हीपैकी एकाच्याच लाभार्थ्याला भेटणार आहे, म्हणजे एकालाच. तेच आहे
अटीतटी चेंज नाही आहेत. पहिली योजनेसाठी जी पण मी सांगितलेलं आहे त्याच अटीतटी आहेत. 11वीचं शिक्षण झालं त्याच्यानंतर 1 वर्षाच्या आतच, आता वापस समजा तुमचं 12वी फेल झाला, 11वीचं जी तारीख आहे तिथून 1 वर्ष आहे, तुमचं 12वी फेल झाला, पुन्हा नंतर वापस 12वी काढतं आहे, तर इथं 2 वर्ष झालं ना तुमचं, तर 2 वर्षाचं इथं भेटत नाही तुम्हाला. इथं 11वीपासून उत्तीर्ण झाल्यापासून 1 वर्षाच्या आतच हा क्लेम केला तरच ही स्कॉलरशिप 25,000ची तुम्हाला भेटणार आहे. आणि हो, E01 आहे, E02 आहे किंवा E03 आहे, याचा जर तुम्ही लाभ घेतलेला असेल तर वापस तुम्हाला लाभ भेटणार नाही. आता ही E01 योजना कोणती आहे, E02 कोणती आहे, E03 कोणती आहे आणि कोणाला लाभ भेटतो, किती भेटतो, हे सगळं आपण बांधकाम कामगार योजनेची जी काय प्लेलिस्ट आहे त्यामध्ये संपूर्ण योजनेची माहिती, क्लेम वगैरे सगळं ॲड केलेलं आहे, व्हिडिओ अपलोड आहेत, ते तुम्ही वापस पाहू शकता. आता हे झालं 12वीचं शिक्षण घेणाऱ्या म्हणजेच 11वी उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी. यानंतर तिसरं आहे वैद्यकीय म्हणजेच मेडिकल आहे, ते पदवी सहाय्य योजना म्हणजे वैद्यकीय पदवी सहाय्य योजना. हे योजनेचं नाव झालं. निकष कागदपत्रे तेच लक्षात घ्या. पात्र झाल्याच्या नंतर जिथून पात्र झाला आहे त्याचे ओळखपत्र, आधार कार्ड, त्यानंतर चालू शैक्षणिक वर्षाचं बोनाफाईड. लक्षात घ्या, इथं पदवीसाठी तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे आणि इथं लक्षात घ्या वैद्यकीय पदवीसाठी तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे आणि ॲडमिशन घेतल्यानंतर चालू वर्ष झालं तुमचं, ह्या चालू वर्षाचं बोनाफाईड सर्टिफिकेट, उत्तीर्ण गुणपत्रिका म्हणजे मागचं जी सर्टिफिकेट आहे, जी गुणपत्रिका आहे तीच मार्कलिस्ट तुम्हाला लागणार आहे. डॉक्युमेंट व्यवस्थित समजून घ्या, मी बोलताना चूक नाही करत आहे, एकदम व्यवस्थित डिटेलमध्ये माहिती सांगतो आहे. याच्यानंतर जी स्कॉलरशिप भेटणार आहे ती स्कॉलरशिप किती असणार आहे, योजनेअंतर्गत प्रति विद्यार्थी 1 लाख रुपये या ठिकाणी प्रति वर्षासाठी. आता तुमचं वैद्यकीय म्हणजे जी काय पदवी आहे, जी डिग्री आहे ती किती वर्षासाठी आहे, त्या वर्षापर्यंत प्रति वर्ष या ठिकाणी 1 लाख रुपयाचे अर्थसहाय्य तुम्हाला भेटणार आहे. आता लक्षात घ्या, विद्यार्थ्याला त्याच्या बँकेच्या खात्यामध्ये भेटणार नाही आहे. या ठिकाणी पाल्यांच्या जो म्हणजे बांधकाम कामगार आहेत त्या कामगारांच्या खात्यामध्येच ही जी स्कॉलरशिप आहे ती DBT होणार आहे. यानंतर स्टेटस आहे कामगार योजनेचा, तो ॲक्टिव्ह असणे गरजेचं आहे. त्यानंतर पहिल्या 2 पाल्यांसाठीच योजना आहे. यानंतर निकष जे आहेत ते खालीलप्रमाणे आता काय असणार आहेत, जीवित नोंदणी, त्यानंतर 2 पाल्याकरताच पती असेल पत्नी असेल दोन्हीपैकी एकाच लाभार्थ्याला, त्यानंतर पती किंवा पत्नी असेल आणि दोघेही जर शिक्षण पूर्ण करत असेल तर त्या दोघांपैकी एकाला ॲज अ लेबर म्हणून म्हणजे स्वतःलाच विद्यार्थी समजून ते या ठिकाणी तुम्हाला 1 लाख रुपयाचे अर्थसहाय्य तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. यानंतर पदवी कोणत्याही शैक्षणिक वर्षामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर म्हणजे तुमची डिग्री झाल्यानंतर कोणत्याही वर्षी ज्या वर्षी झाली त्याच्यानंतर जर तुम्ही अप्लाय केलं तर 1 वर्षानंतरच तुम्हाला हा लाभ भेटणार आहे, म्हणजेच 1 लाख रुपयाचे अर्थसहाय्य भेटणार आहे. त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील पदवी असेल किंवा पदव्युत्तर असेल किंवा पदव्युत्तर जे पण अभ्यासक्रम असेल त्या अभ्यासक्रमासाठीच ही योजना लागू राहणार नाही. लक्षात घ्या हा पॉईंट, तुम्ही पाहू शकता हा पॉईंट आहे तो. त्यानंतर पुढची 4थी योजना आहे अभियांत्रिकी पदवी सहाय्य योजना. म्हणजे अभियांत्रिकी पदवी म्हणजे काय हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. एवढे कोण म्हणजे जो विद्यार्थी असेल तो कमेंट नक्कीच करेल. त्यानंतर अभियांत्रिकी पदवी सहाय्य योजनेसाठी जे काही अर्थसहाय्य भेटणार आहे ते 60,000 रुपयाचे भेटणार आहे प्रतिवर्ष आहे आणि ही बांधकाम कामगारांना DBT होणार आहे. पाल्याचं आधार कार्ड लागेल. त्यानंतर पाल्य ज्या म्हणजे विद्यार्थी ज्या विद्यालयात किंवा महाविद्यालयामध्ये पदवीकरिता आहे त्या महाविद्यालयाचं ओळखपत्र म्हणजे ॲडमिशन घेतलेलं आहे चालू वर्षाचं ओळखपत्र, त्यानंतर बोनाफाईड सर्टिफिकेट चालू वर्षाचं, उत्तीर्ण झालेलं असेल मागच्या वर्षाचं तुमचं मार्कलिस्ट लागणार आहे. 60,000 रुपये स्कॉलरशिप आहे. त्यानंतर जीवित सक्रिय बांधकाम कामगार म्हणून स्टेटस, त्यानंतरचे जे काही निकष आहे ते पती पत्नीचं असणार आहेत, दोन्हीपैकी एक पात्र आणि म्हणजेच DBT एकाच कामगाराला होणार. पात्र पती असेल किंवा पत्नी असेल दोन्हीपैकी एकालाच, फक्त वारस नोंद ज्याचे आहे त्यानेच या ठिकाणी क्लेम करायचा आहे. हा पॉईंट व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर पती आणि पत्नी दोघांपैकी एकालाच या ठिकाणी हा क्लेम भेटणार आहे.
आता बांधकाम कामगार म्हणून पण आहे आणि विद्यार्थी म्हणून स्वतः ॲडमिशन त्यांचं आहे, तर कामगारांना स्वतःचा क्लेमसुद्धा भेटणार आहे, पण दोघांपैकी एकाला भेटेल. त्यानंतर पदवीच्या उत्तीर्ण झालेले असेल, जे पण पदवी असेल त्याचं सर्टिफिकेट असेल. आता 5वी जी योजना आहे ती कोणती आहे, तर निवासी सैनिक शाळेतील शिक्षणाकरता सहाय्य योजना. आता लक्षात घ्या, निवासी सैनिक शाळासुद्धा असणार आहेत, यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी ही योजना आलेली आहे. अगोदर ही योजना नव्हती, पण या ठिकाणी 13/7/2026च्या शासन निर्णयानुसार या ठिकाणी ही बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी नवीन योजना आलेली आहे. तर ही शैक्षणिक योजना काय आहे, कोणाला फी भेटणार आहे, संपूर्ण व्यवस्थित माहिती समजून घ्या. स्टेटस ॲक्टिव्ह, त्यानंतर पहिल्या 2 पाल्यांसाठी दोन्हीपैकी एकाच कामगाराला क्लेम, पती असेल पत्नी असेल दोन्हीपैकी एकाला. त्यानंतर शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण झाला किंवा कोणत्याही कारणास्तव जर तुम्ही निवासी शाळा सैनिक शाळा तुमची सोडली, तर वापस तुम्हाला घेतलं जाणार नाही आहे. म्हणजे ते जरी ॲडमिशन तुमचं वापस झालं तर क्लेम वापस तुम्हाला करता येणार नाही. यानंतर शासन मान्यप्राप्त जे काही अनुदाने किंवा विना अनुदानित सैनिक शाळा असतील त्यांच्यासाठी हा दुसरा पॉईंट आहे, म्हणजे वेगळ्या अटी आहेत. तर काय आहेत, नोंदीत जीवित सक्रिय बांधकाम कामगार, त्यानंतर पहिले 2 पाल्य त्यांची, पती असेल पत्नी असेल दोन्हीपैकी एकालाच. त्यानंतर शैक्षणिक वर्ष चालू असताना अर्ज करता येणार आहे, म्हणजे चालू वर्षामध्ये तुम्हाला ॲडमिशन घेतल्यानंतर लगेच ॲडमिशन घेतलं की क्लेम करू शकता. अभ्यासक्रम पूर्ण न करता जर शाळा सोडली, म्हणजे सैनिक शाळा सोडली, तर तुम्ही पात्र राहणार नाही. भले तुमचं स्टेटस ॲक्टिव्ह असू द्या, पण तुम्ही अपात्र या योजनेसाठी असणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला काय अर्थसहाय्य भेटेल, तर किती भेटेल. सदर योजनेकरता पाल्य ज्या शैक्षणिक वर्षामध्ये असेल त्या शैक्षणिक वर्षापासून पाल्य अभ्यासक्रम त्याचं पुढे गेलं तर ट्युशन फीसुद्धा या ठिकाणी भेटणार आहे. आता या ठिकाणी ट्युशन फी किती असणार आहे एक्झॅक्ट इथं सांगितलेलं नाही आहे. ती तुमच्या ट्युशन फी सैनिक शाळा आहे ते केंद्रीय संरक्षण मंत्रालय अंतर्गत सैनिक शाळा असणार आहेत, ती त्याची ट्युशन फी असणार आहे. त्यानुसारच या ठिकाणी ती ट्युशन फी तुम्हाला भेटेल. त्यानंतर दुसरी बघा, शासनमान्य किंवा अनुदानित विना अनुदानित शाळा असतात त्यांच्यासाठी किती आहे, तर एका लाभार्थ्यास 10,000 रुपयाची या ठिकाणी अर्थसहाय्य भेटणार आहे. आणि हे विना अनुदानित किंवा अनुदानित जे काही सैनिक शाळा आहेत त्या सैनिक शाळेतील जो लाभार्थी असणार आहे ज्याला 10,000 रुपये भेटणार आहेत त्यांच्यासाठी डॉक्युमेंट आधार कार्ड, त्यानंतर पाल्याचं ओळखपत्रच आधार कार्ड असेल त्या काय हरकत नाही तेच लागेल. पाल्याचं निवासी सैनिकी शाळेचे ओळखपत्र, लक्षात घ्या सैनिकी शाळा आहे आणि निवासी आहे हे दोन्ही त्यामध्ये ओळखपत्रामध्ये असणे गरजेचं आहे. चालू शैक्षणिक वर्षाचा बोनाफाईड हे एक महत्त्वाचं आहे. यानंतर आता 2 योजना उरतात. परदेशी जी पण शाळा असतील, म्हणजेच देशाबाहेरच्या शाळेमध्ये तुम्ही जर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किंवा PhDसाठी जात असाल तर त्यासाठी सुद्धा या ठिकाणी अनुदान भेटणार आहे. तर योजनेचं नाव आहे परदेशात पदव्युत्तर पदवी व PhD अर्थसहाय्य योजना किंवा सहाय्य योजना. वित्तीय अर्थसहाय्य म्हणजे जे काही ट्युशन फी आहे तीच तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर ही फी काय तुम्हाला भेटणार नाही आहे, तर ही फी विद्यार्थ्याच्या जे काही संबंधित विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाला जाणार आहे. आता विद्यापीठाला जाणारा ह्याचा अर्थ काय झाला, तर तुम्हाला नाही भेटणार, विद्यापीठाला भेटणारा आणि विद्यापीठामार्फत ट्युशन फी तुम्हाला भेटणार आहे. हे फॉरेन स्टुडंट असल्यानंतरची गोष्ट आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार संबंधित विद्यार्थ्याला जे काही भत्ते आहेत ते भत्ते म्हणजेच सबस्टॅन्शियल अलाउन्स भेटणार आहे. हा भत्ता असेल, विमा असेल किंवा शुल्क अदा करण्यात येणार आहे जे पण असेल ते, त्याला आपण सबस्टॅन्शियल अलाउन्स म्हणतो. तर थोडक्यात भत्ता म्हणू शकता तुम्ही. तर हा भत्ता भेटणार आहे. यानंतर या ठिकाणी जी काही योजना आहे पात्रता वगैरे निकष ते आपण पाहूयात, पण आवश्यक कागदपत्रे पाल्याचं ओळखपत्र, आधार लागणार आहे, आधार कार्ड हेच ओळखपत्र आहे, डायरेक्टली आधार ओळखपत्र सांगितलेलं आहे. पाल्य ज्या महाविद्यालयामध्ये पदवी घेत आहे त्या महाविद्यालयाचंच ओळखपत्र लागणार आहे. पाल्याची पदवी उत्तीर्ण झालेल्याचे गुणपत्र, लक्षात घ्या आधार कार्ड म्हणून ओळखपत्र आणि महाविद्यालयाचं ओळखपत्र हे 2 ओळखपत्र आहेत. आता जीवित सक्रिय बांधकाम कामगार हेच निकष आहे. लक्षात घ्या ही जी परदेशातनं जी काही तुम्हाला
ट्युशन फी भेटणार आहे किंवा सबस्टॅन्शियल अलाउन्स भेटणार आहे म्हणजे भत्ता भेटणार आहे, ते सगळ्यांसाठी नाही आहे. हे व्यवस्थित समजून घ्या. हा महत्त्वाचा पॉईंट आहे या योजनेतला. निकष काय आहे किंवा पात्रता काय आहे? मंडळाअंतर्गत नोंदणी जीवितसक्रिय बांधकाम कामगार, पण कामगारांच्या पाल्यापैकी दरवर्षी केवळ 25 पाल्यांकरताच जेवढे पण बांधकाम कामगार म्हणून नोंदणीत आहेत त्यांच्यापैकी 25 कामगारांसाठीच म्हणजे पाल्यांसाठीच या ठिकाणी ही योजना राबवण्यात येणार आहे. हो, फक्त संपूर्ण महाराष्ट्रामधून 25 पाल्यांकरताच शैक्षणिक योजना आहे. नोंदीत जीवित बांधकाम कामगार पहिले 2 पाल्य, पती पत्नी दोन्हीपैकी 1, आणि हा सगळ्यात महत्त्वाचा निकष आहे तो म्हणजे माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत असलेल्या समितीच्या जे काही मार्गदर्शन सूचना आहेत त्या सूचनेनुसार विद्यार्थ्याची निवड करण्यात येणार आहे. लक्षात घ्या, हे तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट असणार आहे आणि सगळ्यासाठीच हे महत्त्वाचं नाही, ह्यामध्ये डिटेल सांगण्याची गरज नाही, कारण संपूर्ण महाराष्ट्रामधून जे काही कामगार योजनेची मंडळाकडे नोंदीत कामगार आहेत त्या कामगारांपैकी फक्त प्रतिवर्ष फक्त 25च विद्यार्थी परदेशामध्ये जाणार आहेत म्हणजे ह्या योजनेचा लाभ घेणार आहेत. यानंतर 7वी जी योजना आहे ती महत्त्वाची आहे. ही पण एक नवीन आहे. मूलभूत वस्तू संच म्हणजेच बेसिक आयटम किट सहाय्य योजना. ही एक नवीन योजना आहे. म्हणजे नावसुद्धा चेंज असू शकतं. काय योजना आहे ते पुढे पाहूयात. मंडळाअंतर्गत जे नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगार आहेत 1ली ते 8वी शिक्षण घेत असलेले पहिले 2 पाल्यांना मूलभूत वस्तुसंच सहाय्य योजना म्हणजेच DBT इन काइंड हे त्याचा अर्थ झाला. या पद्धतीने ही योजना राबवली जाणार आहे. आता त्याचा निकष काय असणार आहेत? जीवित नोंदीत बांधकाम कामगार पहिले 2 असणार आहेत. त्यानंतर पती पत्नी दोन्हीपैकी 1 किंवा दोन्हीपैकी एकालाच या ठिकाणी लाभ भेटेल. आवश्यक गोष्ट आहे नॉमिनी म्हणजेच वारस नोंद त्यांची पाहिजे. पती असेल किंवा पत्नी असेल दोन्हीपैकी एकालाच वारस नोंद पाहिजे, त्यालाच क्लेम भेटेल. यानंतर 1ली ते 8वीपर्यंतचं पाल्य जे काही विद्यार्थी असणार आहेत तोच या ठिकाणी लाभार्थी म्हणून राहणार आहे 1ली ते 8वीपर्यंतच्याच पाल्यांना, आणि एकदाच या ठिकाणी लाभ भेटणार आहे. तथापि मूलभूत वस्तू संचामध्ये बदल केल्यानंतर नवीन संचाकरता पात्र राहणार आहेत. म्हणजे जे काही किट आहे त्यामध्ये जर बदल झाला, वस्तू वाढल्या तर वापस क्लेम करता येणार आहे. हा त्याचा व्यवस्थित पॉईंट झाला. पण मूलभूत वस्तू संचामध्ये बदल झाला तर यानंतर कागदपत्र तेच आधार कार्ड, तुमचं ओळखपत्र म्हणून पाल्याचं ओळखपत्र हे त्यांच्या शाळेचं लागणार आहे. त्यानंतर पाल्याचंच हे सगळे आहे. शैक्षणिक जे काही चालू वर्ष आहे त्याचं बोनाफाईड लागेल आणि मार्कलिस्टची गरज नाही, पण तुम्ही एक्स्ट्रासुद्धा तुम्ही देऊ शकता. सदर योजनेसाठी जी काही निश्चित केलेली मूलभूत वस्तू संचाचे खरेदी करण्यासाठी जी काही रक्कम ठरलेली आहे ते प्रतिपाल्य वेळेनुसार सहाय्य देण्यात येणार आहे. तर जे ठरलेलं आहे तेच मिळणार आहे. आता किती ठरलेलं आहे हे एक्झॅक्ट या ठिकाणी सांगितलेलं नाही. कामगार मित्रांनो, अशा पद्धतीने 13 जुलै 2026 हा संपूर्ण शासन निर्णय आहे. आणि लक्षात घ्या, हा संपूर्ण शासन निर्णय व्यवस्थितपणे मी स्वतः 3 तास याचा अभ्यास करून काय सांगायचं काय नाही सगळी माहिती, त्याचा अर्थ सगळं सांगितलेलं आहे. सांगायलासुद्धा आता एडिट करण्यामध्ये सुद्धा 5-6 तास लागणार आहे. खूप मेहनत घेतलेली आहे ह्या व्हिडिओला बनवण्यासाठी. व्हिडिओ शेअर करा. आणि आणखीसुद्धा यामध्ये 13 जुलै 2026ला आणखी GR आलेले आहेत. ते सगळे GR मी अपडेट करणार आहे म्हणजे अपलोड करणार आहे ते व्हिडिओ. आता ते व्हिडिओ कोणते आहेत, नवीन GR कोणते आहेत, कोणकोणते नवीन योजना आलेल्या आहेत, कोणकोणत्या नवीन योजना बंद झालेल्या आहेत, ते संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला इथं स्क्रीनवरतीच भेटणार आहेत. स्क्रीनवरती तेच व्हिडिओ आहेत जे नवीन शासन निर्णय असणार आहेत. ते संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहून घ्या.